हायकोर्टानं बंदी घातली आहे. जैन मुनींना समजलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणतात. कोर्टानं सांगितल्यावरही खाद्य दिलं जातंय तर कारवाई झाली पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यांचं आंदोलन झालं तेव्हा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे होती असंही त्यांनी म्हटलंय. त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही. आणि हे सगळे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का? लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते. त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. आणि ज्या लोकांनी काय सूर्या बिर्या काय आणल्या असतील, मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे. काल जे काही मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले घेतले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. सरकारला नेमकं हवंय काय? की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतरं आणलीत. बरं का, आता माहीत नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, याच्या पुढे येतील ते. पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्या हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं. त्यांना समजलं पाहिजे. त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं, त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगा धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशा